मित्रांनो, तर मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजची व्हिडिओ स्पेशल असेल आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत GoPro 13 धनधना। आणि हे GoPro 13 आहे। आतापर्यंत आपण जे व्लॉग्स वगैरे शूट करत होतो ते मोबाईलमध्ये होते, Realmeचं X7 Max। तर आता आपण GoPro परचेस केलेला आहे आणि तर आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ज्या बघायला भेटतील त्या फुल HD क्वालिटी हाय क्वालिटीच्या 4K प्लस 150-100 FPS व्हिडिओज ऑन GoPro 13। चला तर आपण स्टार्ट करूया याची अनबॉक्सिंग। तर GoPro 13 ब्लॅकमध्ये म्हणजे एक ॲसेसरी बंडल एक कॉम्बो येतो आणि त्याच्यानंतर नॉर्मल कॉम्बो आणि थर्ड वन इज क्रिएटर कॉम्बो येतो। तर हे आपण घेतलं ॲसेसरी बंडल। त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जे ॲसेसरीज देतात त्याच्यामध्ये बघा 2 बॅटरीज आहेत, त्याच्यानंतर 64 GB मेमरी आहे, त्याच्यानंतर हे नॉर्मली जे आपल्याला लागतं जे पिन वगैरे लागतात ते आहेत, आणि हे जो बॉक्स आहे ब्लॅकवाला तो एक आहे। आणि त्याच्यानंतर याचे काही फीचर्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये लेन्स मोड ऑटो डिटेक्शन आहे, त्याच्यानंतर मग 27 MP फोटोज आहे, LG HD व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर मग 10 बिट कलर आहे, नाईट इफेक्ट्स छान आहेत, GPS सुद्धा आहे, ट्रॅकर वॉटरप्रूफ आहे, 33 फीट 10 मीटर म्हणजे 10 मीटर वॉटरप्रूफ आहे, म्हणजे पाण्यामध्ये घेऊन गेलात तरी पण काही प्रॉब्लेम नाही। टाईम लॅप्स आहे, त्याच्यानंतर मग व्हिडिओ क्वालिटी पण छान आहे, 4K 120 आहे। GoPro 13 ब्लॅकची वॉरंटी आहे 2 वर्षाची। काही झालं तर ते रिप्लेस करून देणार, इंटरनल काही झालं तर ते रिप्लेस करून देणार की नाही, जर म्हणजे आपल्या हातातून पडलं तर ते फुटलं तर तसं नाही, काही इंटरनली काही प्रॉब्लेम झाला तर ते डायरेक्टली आपल्याला हा प्रोडक्ट रिप्लेस करून देणार, न्यू ब्रँड देणार। तर बघूया आता आपण अनबॉक्सिंग करूया स्टार्ट। तर आता आपण अनबॉक्सिंग करूया। बॉक्स तर बाहेर काढलाय। दिलंय हे मेमरी कार्ड आहे, मेमरी कार्डचं आहे, त्यानंतर GoProचं स्टिकर आहे, काही इन्स्ट्रक्शनचे कागद हे जे आहे इन्स्ट्रक्शन आहे कसं फॉलो करायचं सेटअप हे बघा। तर पहिले हे स्टँड आहे पकडण्यासाठी, त्याच्यानंतर हे जे आहे बॅटरी, 2 बॅटरी आहेत, ही एक आणि ही एक, 2 बॅटरी देतात। त्याच्यानंतर ही पिन आहे फिटिंगसाठी, म्हणजे GoPro याच्यामध्ये तुम्ही फिट केलात की त्याच्यानंतर ते पिन फिट करायचं आहे। आणि हे आपले मेमरी कार्ड इथे आहे, त्याच्यानंतर हे स्टँड आहे ह्याला लावण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये हे पिन आहे ते इथे फिट करून टाकायचं, मग GoPro पडणार नाही, म्हणजे तुम्ही कितीही त्याला मूव्ह करा मग ते पडणार नाही। त्याच्यानंतर मेन तर हे आहे आपलं GoPro 13 ब्लॅक, आणि त्याच्यामध्ये तिकडे आहे ह्या साईडला त्यांनी चार्जिंग केबल दिलेली आहे, आणि इथे आहे हे 2 काहीतरी स्टँड आहेत। आता ह्याचं माहिती नाही काय यूज करायचं, कसं यूज करायचं ते पण बघावं लागेल ते। मेन आहे जो आपला कॅमेरा, तर बघूया कॅमेऱ्याचे स्टिकर काढूया आणि ऑन करूया। हा कॅमेरा, वाह वाह वाह, GoPro
हा काय आवाज आहे. हे आहे GoPro 13 ब्लॅक. प्राईस मी तुम्हाला लास्टमध्ये सांगेन, व्हिडिओ संपायच्या आधी. जस्ट तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. तर आता आपण ह्याला ऑन करूया. इथे बघा, इथे काहीतरी मोड आहे. इथे एक क्लिकचं आहे आय थिंक ऑप्शन. हे स्टँड सेटअपचं आहे. हे आहे मोड. ऑन करूया. आय थिंक पहिले आपल्याला बॅटरी टाकावं लागेल, कारण की विदाऊट बॅटरी तर हे ओपन होणारच नाही आहे. तर पहिले आपल्याला बॅटरी, आणि तुम्हाला माहिती आहे गोप्रोचं एक ॲडव्हान्टेज आहे की इंटरनली त्यांना म्हणजे बाय डिफॉल्ट काय स्टोरेज नसतो, त्याच्यामुळं आपल्याला मेमरी पण टाकावं लागेल. तरी आपण पहिले बॅटरी इन्सर्ट करून घेऊया. हे जे बघा, इथे आय थिंक बॅटरीचं ऑप्शन आहे. हे आहे, हे इथे आहे आय थिंक सो. हे बघा, इथे हे ऑप्शन आहे बॅटरी टाकण्यासाठी. खूप स्मूथली तुम्हाला ते ओपन करायचं, नाही तर तुटून जाणार. तर आता आपण याच्यामध्ये ही बॅटरी पहिले आपण मेमरी कार्ड इन्सर्ट करून घेऊया. मेमरी कार्डचं हे बघा, इथे जे हे दिलं आहे ऑप्शन, इथे आतमध्ये आहे हे मेमरी कार्ड आहे, आणि हे इथे आहे ते आय थिंक USBचं आहे, म्हणजे चार्जिंग पोर्टसाठी आहे. आय थिंक हे असं हे फिट झालं आहे चार्जिंगसाठी. इथे हा पोर्ट आहे, आणि देन बॅटरी. मे बी बॅटरी जेव्हा परचेस केलं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की बॅटरी म्हणजे आहे 20-25% बॅटरी असते. जस्ट तुम्ही चेक करा. बघूया आपण आता एक बॅटरी नवीन टाकून त्याच्यामध्ये. आपण आता बॅटरी आणि मेमरी कार्ड टाकलेला आहे. तर आता बघूया ऑन होतोय की नाही. बरोबर सर्व इन्सर्ट प्रॉपरली केलं आहे असेल तर ऑन होईल, अदरवाईज परत आपल्याला ते चेक करावं लागेल. तर आता बघूया ऑन होतंय का. मित्रांनो, ऑन झालेला आहे आपला कॅमेरा. तर हे बघा, आता चालू झालेला आहे कॅमेरा. तर कॅमेरा त्याच्यामध्ये बघा, हे जे ऑप्शन आहे, व्हिडिओ आहे, टाईम लॅम्पचा आहे, व्हिडिओ आहे, फोटो आहेत. तर हे व्हिडिओमध्ये पण ऑप्शन आहे. तर आपल्याला सेटिंग्स बघावे लागतील की व्हिडिओसाठी आणि फोटोसाठीच काय काय बेस्ट सेटिंग्स आहेत. पण आता कॅमेरा फिट करून घेऊया. याच्यामध्ये कसं फिट करतात बघूया. व्हिडिओ मी बघितले होते यूट्यूबवरती कसं फिट करतात ते. तर हे जे आहे, हे पहिले हा जो इथे हे बघा, इथे हे जे आहे ना, हे इथे फिट करायचं आहे. पहिलं हे असं वरती करून घ्यायचं आहे. बघा, इथे फिट झालं. हे असं निघायला नको म्हणून हे असं परत फिट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे कॅमेरा आहे, जो कॅमेरा आहे, तर तो कॅमेरा इथे येणार असं. तर त्यासाठी हे बघा, हे जे ऑप्शन दिलं इथे 3, आणि जे इथे हे जे ऑप्शन दिलं आहे, जस्ट हे बघा, हे असं करून इथे हे असं इन्सर्ट करायचं आहे. आणि देन ही जी पिन आहे, ही पिन इथे इन्सर्ट करायची आहे, म्हणजे तिथे पडणार नाही. तर तुम्हाला जसं पाहिजे, म्हणजे अँगल थोडंसं असं, तर ही पिन लूज करायची आणि मग फिट करून घ्यायचं आहे. तर आता हे आपण कॅमेरा ऑन करूया.
बघा हे कॅमेरा आता ऑन झालंय, हे बघा हे दिसतोय कॅमेरा. आणि आता याची अनबॉक्सिंग तर झालेली आहे. तर बघूया याचं कसं वर्क होतंय, म्हणजे क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी, फोटो क्वालिटी कशी देते